नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा चॅनलच्या माध्यमातून. आज आपल्यासाठी घेऊन आला आहे मोठी अपडेट. आज महाराष्ट्रामध्ये हवामान अंदाज कसा असणार आहे, महाराष्ट्रात कुठे पाऊस पडणार आहे. बघा, गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये पाऊस तुफान झालेला आहे. याचे सर्व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान झाले आहे. पिकांचे नुकसान झाले आहे, कोणाचे कांदे भिजले आहे, कोणाचे डाळिंबचं नुकसान झालं आहे. शेती जी आहे शेती फुटलेली आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून. बघा, आता हवामान खात्याचा असा अंदाज आहे की अजून 2 ते 3 दिवस मुसळधार पाऊस येणार आहे. राज्यामध्ये अतिवृष्टीचं मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकऱ्यांना भोगावं लागत आहे. काहींचे पत्रे उडून गेलेले आहे, काहींचे घरं पडलेले आहे, काही शेतकऱ्यांची जीवितहानी झालेली आहे, जनावरे दगावली आहे. एवढी थंडीचा कडाका एवढा जबरदस्त आहे की आता काही दिवसामध्ये बघा, महाराष्ट्रामध्ये चक्रीवादळाचा इशारा दिला आहे हवामान खात्याने. चक्रीवादळ कुठे येणार आहे, कधी येणार आहे आणि चक्रीवादळ नेमके काय येत आहे याची सविस्तर चर्चा आपण आज चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत. बघा, गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर हा अवकाळी मान्सून जो आहे तो लवकर महाराष्ट्रात दाखल झालेला आहे. आता महाराष्ट्रातील काही तालुक्यांना, काही जिल्ह्यांना जसे की सिंधुदुर्ग असेल, देवगड असेल, मालवण असेल, वेंगुर्ला असेल, या शहरांना अतिदक्षतेचा इशारा दिलेला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चक्रीवादळ येणार आहे. 30 मेपर्यंत तुफान पाऊस सांगितलेला आहे आणि यानंतर 1 जूनला पाऊस उघडत आहे असा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. म्हणजे 30 मेपर्यंत महाराष्ट्र सरकारने आता अतिदक्षतेचा इशारा आपल्याला दिलेला आहे. रेकॉर्ड ब्रेक पाऊस आपल्याला दिसणार आहे महाराष्ट्रामध्ये. बघा, शेतकऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये 2 दिवस रेड अलर्ट दिलेला आहे. 25, 26, 27, 28पर्यंत या जिल्ह्यांना, या तालुक्यांना रेड अलर्ट दिलेला आहे. यामध्ये पुणे असेल, सातारा असेल, सोलापूर असेल, सांगली असेल, मुंबई असेल, समुद्र किनाऱ्यांवरती फिरकायचं नाही असं सर्वांना विनंती केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आलेला आहे. पावसाने मोठी नुकसान केलेले आहे. आता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात केलेली आहे. काल जर बघितलं आपण तर सोलापूर असेल, मुंबई असेल, या ठिकाणी रस्त्यांवरती पाणी साचलं होतं. मुंबई मेट्रोमध्ये सुद्धा कार शेड असेल, इतर सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे रेल्वे आणि जे काही तुमची बस आहे या सर्व सेवा विस्कळीत झालेल्या आहे. महाराष्ट्रामध्ये आणीबाणी लागण्याची शक्यता आता थोड्या दिवसात जाहीर होणार आहे. रेड अलर्ट आल्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे काही जनजीवन जे आहे विस्कळीत झालं आहे. आता दुसरा फटका असा बसणार आहे की चक्रीवादळ येणार आहे. चक्रीवादळामुळे पूर्ण जे काही आहे हे उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला जो पाऊस आपल्याला हळूहळू वाटत होता, परंतु या पावसाने आता रौद्र रूप धारण केलेलं आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना झोडपून काढलेलं आहे. येत्या काही दिवसामध्ये अजून मोठ्या प्रमाणात पाऊस येऊ शकतो. पाऊस ठीक आहे, परंतु चक्रीवादळाचा मोठा नुकसान शेतकऱ्यांना बसत आहे. कारण का बघा, घराचे पत्रे उडून जाणे, त्याचबरोबर गोठ्यांचे नुकसान होणे, पिकांचे नुकसान होणे, फळबागांचे नुकसान होणे असे परिणाम आपल्याला या चक्रीवादळामुळे दिसत आहे. महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये अजून मोठ्या प्रमाणात पाऊस येण्याची अपेक्षा आहे. आता हा पाऊस काय येत आहे तर अवकाळी. बघा, महाराष्ट्रामध्ये पर्जन्यमान जे आहे, अवकाळी पाऊस कशामुळे आला तर या जे काही वातावरणातील बदलामुळे मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस आलेला आहे. या सर्व जिल्ह्यांना अजून 24 तासामध्ये झोडपून काढणार आहे. आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं कमेंट करून कळवा. आणि आपल्या परिसरात साधारणतः किती मिलीमीटर, बघा महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी 100-150 मिलीमीटरपर्यंत पाऊस आलेला आहे. हवामान खात्याने प्रत्येकाला मेसेज करून रेड अलर्ट दाखवलेला आहे. ज्या ज्या शहरांमध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात होत आहे त्यांना सर्वांना रेड अलर्ट दिलेला आहे. आपल्या परिसरात पावसाचं काय गणित आहे सध्या आपल्याला कमेंट करून कळवायचं आहे. आणि आपल्याला सर्वांना काळजी घेणं गरजेचं आहे. आपले जनावरे असतील, आपली शेती असतील, आपली फळबाग असतील, आपले जे काही घरे असतील यांची काळजी घेऊन, आपली वाहने असतील यांची काळजी घ्यायची आहे. आणि घराबाहेर पडायचं नाही असं 2 दिवस हवामान खात्याचा इशारा आहे. जरुरी काम असेल तरच घराबाहेर पडा. कारण का बघा, वारे ठिकाणी वाहत आहे, पाऊसही मोठ्या प्रमाणात आहे. आपल्याला काही ठिकाणी ढगफुटीची सुद्धा शक्यता नाकारता येणार नाही. आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं कमेंट करा. आणि व्हिडिओ जर माहितीपर वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. अशाच नवीन हवामान अंदाजच्या व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.